करीती गुरु गुरु भवता भारू शिष्यांचा पुंस नाही पायचारी मनुष्य परी कुत्रीती परस्त्री मद्यपान पेंडखान माजविले तुका म्हणे निर्भर चित्ती अधोगती जावया पुंस नाही पायचारी मनुष्य परी कुत्रीती. श्रीवंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून गुरु महाराजांचं पूजन करतायत. काय नेमकं काय तुकोबारांच्या त्यावेळेला काय दृश्य दिसलं असेल तुकोबारांना काय माहिती, पण तुकाराम महाराजांना गुरु शब्द आला की तुकाराम महाराजांचं कामच बिघडून जातं. गुरु अर्थात ज्या अर्थी तुकोबारा एवढं कटाक्षाने बोलतात त्या अर्थी तशा स्थिती तशी परिस्थिती असली पाहिजे हे निश्चित. कारण गुरुचा महिमा शास्त्राने केलाय, सांगितलाय. वेदात गुरूंचं वर्णन ज्ञानाच्या प्राप्ती करता नव्हे कुठल्याही साधनाच्या प्रारंभाला गुरुच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते. गुरु हा माझा गुरु येऊन देव नाही तुझा असं त्या गुरूंचं वर्णन केलेलं आहे. त्या गुरुविषयी तुकोबारा एवढं काच होणं गरजेचं आहे. बाकी तुकाराम महाराजाला हे गुरूंचे हा भाग आवडत नाही हे तर नक्कीच आहे. तुकोबारा म्हणतात तुका म्हणे गेले गुरु पण गुखाडी. गुरुपणा काय झाला गुखाडीला म्हणजे हागंदारीला जाऊ दे देव. तू काय म्हणे विठोबाचे आणणार का जाते. हा तो काय म्हणे ऐसे गुरु शिष्य पण विठोबाची आण पांडुरंगाची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो असा गुरु असा चेला दोघंही नरकात जाणार. हा गुरु मार्गामुळे भ्रष्ट झाले सकळ. काय झालं प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्य अवश्य पाहिजे. आचार्य मार्गदर्शक हा आवाज तोच. संसारातले कार्य करायचं असेल तरीही त्या कार्याचा मार्गदर्शक आवश्यक आहे आणि परमार्थामध्येही मार्गदर्शक आवश्यकच आहे. तुकाराम महाराजांनी गुरुचा निषेध नाही केलेला. गुरुच्या जागेवर मग संत शब्द वापरलाय आणि गुरु शब्दाचा निषेध केलेला आहे. जो गुरु आहे त्याचा कसा निषेध तुकोबारा करतात. जे शास्त्राला वेदशास्त्राला स्वतःला वाहून घेतात, वेदशास्त्राधिकाला डोक्यावर घेऊन नाचतात, वेदशास्त्राधिकाच्या हा बाह्य जो बोलतो त्याची निर्भत्सना करतात, असे तुकाराम महाराज स्वतःच शास्त्रामध्ये वेदामध्ये ज्या गुरुचं वर्णन केलेलं आहे त्या गुरुच्या विरोधात ते कसे काय बोलतील. म्हणून गुरुच्या लक्षणाला युक्त असणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात तुकोबारा बोलत नाहीत. पण काय झालेलं आहे गुरु होण्याचा अधिकार नसताना कोणालाही गुरु नाही होता येत. महाराज गुरु होण्याकरताही काय लागतो अधिकारी लागतो आणि चेला होण्याकरताही अधिकारी लागतो. शास्त्रामध्ये गुरुची काही लक्षणं सांगितलेली आहेत. गुरु हा शब्दच गुरु आहे. गुरु शब्दाचा शब्दशः अर्थ असा आहे मोठा.
लघु आणि गुरु असे प्रतिद्वंद्वी शब्द आहेत. लघु म्हणजे लहान आणि गुरु म्हणजे मोठा. गुरु म्हणजे मोठा, आणि मोठा हा सापेक्ष मोठा नाही. कारण आमच्यापेक्षा अमक्यापेक्षा मोठा तमक्यापेक्षा मोठा असं नाही ना. स्वतंत्र गुरु शब्द आहे, याचा अर्थ तो निरपेक्ष मोठा. सगळ्यापेक्षा जो मोठा आहे त्याचं नाव गुरु. सगळ्यापेक्षा जो मोठा असतो त्याला गुरु म्हटलं जातं. गुरु शब्दाचा अर्थ आहे निरपेक्ष मोठा. देवही त्याच्यापेक्षा लहान आहे. गुरुपेक्षा देव सुद्धा लहान आहे. गुरु हे देवापेक्षाही म्हणजे ईश्वरापेक्षाही मोठे असतात. ईश्वराची सापेक्ष व्यापकता असते, तर गुरुची निरपेक्ष व्यापकता असते. गुरु हा अतिशय मोठा असतो. म्हणजे असतो गुरु शब्दाचा अर्थ आहे. पण मग तो गुरु शब्द घेऊन ज्या वेळेला अत्यंत लघु माणसं त्या ठिकाणी जाऊन बसतात, ते गुरु नसतातच, ते लघु असतात. आणि स्वतःला काय मानून बसतात? गुरु. अशा प्रकारचं मानून काय आहे, गाडीतून एखादा पडला तर काही अडचण नाही, त्याच फक्त नुकसान होतं. गाडीत एखादा पेलेला असला, गाडीत एखाद्याला झोप लागली, काही बिघडतं का? काही नाही बिघडत. पण ज्या वेळेला ड्रायव्हरला झोप लागते, ड्रायव्हर पेलेला असतो, त्या वेळेला त्याचं एकट्याचं नुकसान तो नाही करत, त्याच्या गाडीत जेवढे बसलेले असतात तेवढ्या सगळ्याला घेऊन जातो. एखादा मूर्ख असेल, एखादा नालायक असेल, एखादा कुकर्म करणारा असेल, तर त्याच्यामुळं फार झालं तर त्याचं नुकसान होईल त्याच्या कर्मामुळं. पण गुरु मानून जर कुकर्म करणारा असेल, गुरु मानून जर नीच असेल, गुरु जर दुष्ट असेल, तर मग तो एकटा नाही जात ना. आपण जाऊन न्याय नरकास बळे बेताळीस कुळे जग. आणि महाराज मग बरं बाकीच्याचा काय दोष आहे सांगा? बाकीच्याचा दोष नसताना त्यांना ह्याच्यामुळे काय जावं लागतं? नरकाला. म्हणून तुकाराम महाराज चिडतात. तुकाराम महाराज कीर्तनकारावरच का चिडतात? पंडितावर शास्त्र्यावरच का चिडतात? तर ज्याच्याकडे पाहून पुष्कळ मागचा समाज वाटचाल करतो. कारण येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. आणि हे सामान्यतेची एखाद्या व्यक्तीने दोष केला तर त्याची त्याला तो भोगावा लागेल, त्याची त्याला तो नरकाला जावं, काही अडचण नाहीये. पण ज्यामुळं त्याच्यावर भावना चांगली ठेवणारी माणसं सुद्धा त्याच्या त्या वागण्यामुळं तसेच धर्म म्हणून वागायला लागतात आणि त्याच्याबरोबर तेही अधोगतीला जातात, त्यावेळेला त्याची सगळीच जबाबदारी कोणावर येते? मग त्या नेतृत्वावर येते. आणि म्हणून त्यांना तासणं, त्यांना व्यवस्थित करणं हे नितांत गरजेचं आहे. म्हणून तुकोबार आहे या गुरुवर म्हणा, कीर्तनकारावर म्हणा, संस्थानिकावर, ज्याच्याकडे पाहून लोक चालणार आहेत त्यांच्यावर चिडतात. आणि त्यांच्यावर चिडतात की तुम्ही त्याच्या अधिकाराचं म्हणा, त्या जबाबदारीचं भान ठेवा आणि पुढची काय करा? वाटचाल करा. गुरुचं लक्षण शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. गुरु शब्दाचं व्याख्या करत असताना गुरुगीतेमध्ये असं म्हटलेलं आहे, गु आणि रु असे दोन अक्षर आहेत. त्याच्यामध्ये ग उ र उ असे 4 वर्ण आहेत. त्यामध्ये गु या अक्षराचा अर्थ आहे अज्ञान आणि रु शब्दाचा अर्थ आहे नाशक. अज्ञानाचा जो नाश करतो
त्याला काय म्हणलं जातं? गुरु म्हटलं जातं. गुरु म्हणजे अज्ञान नाश करण्याची पावर, सामर्थ्य, शक्ती ज्याच्याकडे, अनेकाचं अज्ञान नष्ट करण्याची शक्ती ज्याच्यामध्ये आहे तो गुरु आहे. याचंच अज्ञान गेलेलं नाही. याचंच काय गेलेलं नाही? अज्ञान गेलेलं नाही. तो गुरु झालाय. आता तो दुसऱ्याचं काय अज्ञान दूर करणार आहे? दुसऱ्याचं अज्ञान वाढवेल. याचंच अज्ञान न गेल्यामुळे दुसऱ्याचं अज्ञान याच्यामुळे काय होईल? वाढलं जाईल, वाढेल. आणि असं जर दुसऱ्याचं अज्ञान वाढत असेल आणि तो जर गुरु होऊन बसलेला असेल तर समाजाचं काय होणार? म्हणून गुरुची लायकी प्राप्त करून घ्यावी आणि मग गुरु म्हणावं. परस तुकोबर आहे त्यांच्या चरणावर लोटांगण घालायला तयार आहे. वास्तव जो गुरु आहे, साधकाच्या चरणावर जर तुकाराम महाराज लोक त्यांची सेवा करण्याची अपेक्षा करतात तर जो वास्तव गुरु आहे त्याला तुकोबर आहे कसं काय नावं ठेवतील? त्याची निर्भत्सना करतील, त्याची निंदा करतील? शक्य तरी आहे का? शास्त्रामध्ये गुरुचं लक्षण करताना असं केलेलं आहे, तस्मात् गुरुम प्रपद्येत जिज्ञासु श्रेयमुत्तमम् शाब्दे परेच निष्णातम ब्रह्मण्योपशमाश्रयम्. गुरुम प्रपद्येत, गुरुला शरण जावं, गुरुची सेवा करावी, गुरुला प्रसन्न करावं. पण कोणत्या गुरुला? बोर्ड लावलेल्या, ज्याने नावाच्या मागं गु लावलेला आहे. ज्याला गु लावलेला आहे त्याला शरण जावं, त्याची सेवा करावी. गुरु शाब्दे परेच निष्णातम. शास्त्रांनी गुरुची लक्षणं सांगितलेले आहेत. तो शब्द निष्णात आणि परनिष्णात असला पाहिजे. गुरु हा शब्द निष्णातही असला पाहिजे आणि परनिष्णातही असला पाहिजे. शब्द निष्णात या शब्दाचा अर्थ आहे शास्त्राचं त्याचं अध्ययन झालेलं असलं पाहिजे. ज्याला गुरु बनायचं आहे त्यांनी शास्त्राचं अध्ययन केलंच पाहिजे. कारण त्याच्या आधारावर परमार्थाची वाटचाल करणारे वेगवेगळ्या संस्कारातून आलेले असतात आणि त्यांनी विचारलेल्या शंकेचं याला निरसन करता आलं पाहिजे. आक्षेपाचं निरसन, शंकेचं निरसन करण्याकरता त्या शास्त्राचं ज्ञान असलं पाहिजे. एखाद्याने योगातली शंका विचारली आणि याला योगाचा अभ्यास नसेल तर त्याचं कसं काय निरसन करलं त्याची? एखाद्याने सांख्यशास्त्रातली शंका विचारली, एखाद्याने न्यायशास्त्रातली शंका विचारली, एखाद्याने वेदांतशास्त्रातली शंका विचारली तर त्या शंकेचं निरसन करण्याकरता त्याला शास्त्राचं अध्ययन होण्याची गरज आहे. एखादा शुद्ध सात्विक असेल, शास्त्राचं अध्ययन नाही केलेलं पण श्रद्धा सात्विक आहे, तो मुक्त होईल. तो मुक्त असेल पण तरीही गुरु होण्याला लायक नाही. गुरु होण्याला तो लायक आहे ज्यांनी शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे. त्याचं शास्त्राचं तो शास्त्रनिष्णात ते अध्ययन केलेलं असो वा नसो, तपश्चर्या करून त्याला शास्त्र अवगत असतील. तुकोबऱ्यांनी शास्त्राचं अध्ययन केलं की नाही माहिती नाही, पण सगळी शास्त्र तुकोबऱ्यांच्या बुद्धीमध्ये प्रगट होती. सगळी शास्त्र तुकोबराय म्हणतात. हा पहिली पुराणी धांडोळीली दर्शनी वाचा बोलो वेदनीती. वेदांनी जी नीती सांगितलेली ती आम्ही वारीनं बोलणार. म्हणजेच वेद त्यांना अवगत होता, शास्त्र त्यांना अवगत होतं. साधनेनं ते प्राप्त असावं वा अध्ययन करून ते. अर्थात गुरु होणारा हा शास्त्राला जाणणारा असलाच पाहिजे. त्यालाच शब्द निष्णात म्हणतात, त्यालाच श्रोत्रिय अशा प्रकारचं म्हणतात. आणि नुसता शास्त्रावर निष्णात असणाराही गुरु होऊ शकत नाही. त्यांनी शास्त्राने सांगितलेला
जो अर्थ आहे तो अर्थ अनुभवारूढ केला गेला असला पाहिजे. जी शास्त्रात साधनं सांगितलेली ती साधनं त्यांनी केलेली असली पाहिजे आणि ती साधनं करून त्या साध्याचा अनुभव याला आलेला आहे. याला परनिष्णात म्हणतात. शाब्दे परेचा निष्णात. परनिष्णात म्हणजे आत्मसाक्षात्कार झालेला आहे. भगवत अनुभूती आलेली आहे. भगवत साक्षात्कार झालेला आहे ज्याला, असा म्हणजे श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ त्याची वृत्ती ब्रह्मस्वरूपावर स्थिर झालेली असावी. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. तो स्वतःला ब्रह्मच मानणारा असला पाहिजे. ब्रह्मरूप भावी अपना आपण. बुद्धी निश्चय. आत्मज्ञानाविषयी बुद्धीचा परिपूर्ण काय निश्चय आहे. कशा स्वरूपाचा? आपणा आपण ब्रह्मरूप भावी. स्वतःला तो ब्रह्म अशा त्याच्यामध्ये त्याला कधीही संशय येत नाही आणि विपर्यायाचा तर प्रश्नच नाही आहे. मी ब्रह्म आहे. आत्मस्वरूपाविषयी निसंदिग्ध अशा प्रकारचा असावा तो. आणि ही ब्रह्मनिष्ठा रात्रंदिवस ज्याने जतन केलेली आहे, सांभाळलेली आहे. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. अहर्निशी असा जो ब्रह्मनिष्ठ आहे आणि कृपाळू आहे, दुसऱ्याच्या कल्याणाची अंतःकरणामध्ये कळकळ आहे. आई बाप जसे मुलावर निस्सीम प्रेम करतात तसं समाजावर ज्याचं निस्सीम प्रेम आहे तो गुरु होण्याला काय लायक आहे. मग तो कोणत्याही जातीत जन्माला आला असला तरी तो गुरु आहे. गुरुच्या पोरगा झाला म्हणजे गुरु व्हायला लायक असतो असं काही नाही. तो समाजातला मूर्खपणे. म्हणूनच तुकाराम महाराज तडकतात. तुकाराम महाराजांनी या गुरु शिष्यावर जे कोरडे ओढलेले आहेत, कही ओढलेले आहेत, त्याचं कारण हे आहे की जर त्यांनी त्याची लक्षणं, त्यांनी त्याची योग्यता तयार करून घेतलेली नसेल आणि फक्त त्याचा बाप गुरु होण्याला लायक असेल, त्याचा आजा गुरु होण्याला लायक असेल आणि तो जर नालायक असेल तर त्याचा गुरुपणा काही कामाचा नाहीये. त्यांनी ती लायकी कमवावीच. जे त्या वंशामध्ये जन्माला आलेले आहे त्यांनी ती लायकी काय केली पाहिजे? कमवलीच पाहिजे. अन्यथा ते गुरु नाही होऊ शकत. या ठिकाणी गुरु शब्दाचा अर्थ सद्गुरु असा आहे. गुरु 3 प्रकारचा असतो. गुरुचे 3 प्रकार आहेत शास्त्रामध्ये. शिक्षा गुरु, दीक्षा गुरु आणि सद्गुरु. शिक्षा गुरु या शब्दाचा अर्थ सद्ग्रंथाचं अध्ययन ज्यांच्याकडून आपण करतो त्यांनाही काय मानतो? गुरु मानतो. तर हे गुरु असतात. तो कोणते गुरु असतात? शिक्षा गुरु आहेत. ज्यांच्याकडून त्या संप्रदायाची आपण दीक्षा घेतलेली असते. वारकरी संप्रदाय असेल, माळ घातलेली असेल ज्यांच्याकडून, आपण त्यांनाही काय मानतो? गुरु मानतो. हेही सद्गुरु नाही. माळ घालून घेण्याकरता तो श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ पाहिजे असं काही नाही. तो तर म्हणजे बिना माळ करायकडून नाही माळ घालून घ्यावी म्हणा. पण त्याच्याकरता त्याच्यातला फक्त वाहक असेल, त्या संप्रदायात अनुसरणारा असेल तर त्याच्याकडून माळ घालता येते, काही अडचण नाहीये. आणि महाराज आपल्यामध्ये तरी वारकरी संप्रदायामध्ये माळ जरी कोणाकडूनही घातलेली असेल तरी ज्यांनी माळ घातलेली आहे तो स्वतःला गुरु मानतच नाही. ते सरळ सांगतात सगळ्यांचे गुरु ज्ञानोबा आहे, तुकोबा आहेत. आम्ही त्यांचे किंकर आहे. त्यांच्या आदेशाचं आम्ही काय करतो? पालन अशा प्रकारचं करतो. तुम्ही गुरु ज्ञानोबारायांना माना, तुम्ही गुरु तुकोबारायांना माना. आम्ही सांगितलेलं ऐकू नका. ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे का? तुकोबारायांनी सांगितलेलं आहे का? आपल्यामध्ये मी असं म्हणतो असं नाही म्हणलं जात कोणी. आणि कोणी म्हणत असेल तर त्याला कोणी किंमतही देत नाही. तुकाराम महाराज असं म्हणतात मग लोक माना हलवतात. तुकाराम महाराजांचं आम्ही सांगतो म्हणून लोक ऐकायला येतात. तुकाराम महाराज ज्ञानोबारायांचं आपण बोलतो म्हणून लोक आपल्यावर
विश्वास ठेवतात, श्रद्धा ठेवतात. बरंच त्याचा आम्ही गैरवापर करायला लागलो. आम्हाला असं वाटायला लागलं की आम्हालाच लोक मानायला लागले. कुत्र नाही विचारणार तुला, कुत्र तर ज्ञानोबाराय तुकोबारायांना बाजूला काढलं आणि तू स्वतःचा शहाणपणा सांगायला लागला तर कुत्र नाही विचारणार, माणसं काय विचारतील. तर शिक्षा गुरु होण्याकरता श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ असलं पाहिजे असं काही नाहीये. दीक्षा गुरु होण्याकरता श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असलं पाहिजे असं नाही. गुरुचा ज्यावेळेला गुरु शब्द शास्त्रामध्ये येतो त्यावेळेला शिक्षा आणि दीक्षा या अर्थाने येतच नाही. गुरु शब्दाचा अर्थ आहे भगवत प्राप्ती करून देणारा, भगवत साक्षात्कार करून देणारा. जो मिळवी शिष्याते सद्वस्तु दे, शिष्याते जो सद्वस्तु दे मिळवी, श्रीकृष्ण त्याते सद्गुरु भानी. अशा प्रकारचा जो सद्गुरू आहे. आणि मग शास्त्रामध्ये गुरुचा विशेष रूपाने जो महिमा सांगितलेला आहे तो शिक्षा आणि दीक्षा गुरुचा नाही सांगितलेला, तो कोणाचा सांगितलेला आहे? सद्गुरूचा सांगितलेला आहे. आणि मग काय होतं, मग त्याला सद्गुरू मानलं जातं. सद्गुरू बिड्या फुकितो, कायच सद्गुरू महाराज. याचा अर्थ असा नाही की श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असणारी बिडी ओढत नाही असं नाही. मी तरी मानायला तयार नाही. साधक असेल तर तो नाही होत. एकदा सिद्ध झालेला महात्मा त्याला कुठल्याही प्रकारचं शास्त्राचं बंधन राहत नाही. निस्त्रय गुण्य पथी विचरताम को विधी को निषेधा, आणि या पुरखा कृत्य करू सरले देखा, ऐसा अनाथाचा सखा बोलेला तो. पण जर शिष्याची कळकळ असेल, समाजाची कळकळ असेल तर स्वतः करता जरी नाही तरी समाजाला वळण लागावं म्हणून विशेषे आचरावे लागे संती. महाराज आमच्या ज्ञानोबारायांचा तुकोबारायांचा हा आग्रह आहे. तुम्ही त्याला दुराग्रह म्हटले तरी काही अडचण नाहीये. पण संतांचं म्हणणं आहे की प्राप्त असलेला जरी पुरुष असला आता त्याला कसलंही साधन करण्याची आवश्यकता नाही, कुठल्याही नियमाचं पालन करण्याची गरज नाहीये. कारण ज्याच्याकरता करायचं ते मिळालेलं आहे. आता ते नाही केलं म्हणून ते नष्ट होणार आहे अशातला भाग नाहीये. पण तरीही मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. प्राप्तार्थ जरी झाले ते निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोका लागे. शास्त्र नाही त्याला कर्तव्य सांगत पण तरी संतांनी त्याला कर्तव्य सांगितलेलं आहे. तुला तुझ्या करता कर्तव्य नाही राहिलं पण लोका करता. महाराज ज्याचं स्वतःच कर्तव्य नाही संपलेलं त्यांना वाटतं की लोक करता आपलं काही कर्तव्य, आणि ज्यांचं स्वतःच कर्तव्य संपलेलं आहे त्यांनी अकर्तव्य म्हणून राहणं हे कितपत योग्य आहे. ते सांगतात नाही तुम्हाला हे कर्तव्य आहे आणि तुमच्या करता नसेल तर ते कोणा करताय? लोका करताय. प्रसंग असा आला, ज्ञानोबारायांच्या आईवडिलांनी ब्रह्मवृंदाच्या सांगण्यावरून, शास्त्री मंडळीच्या सांगण्यावरून देहांत प्रायश्चित्त घेतलेलं आहे. कारण चूक त्यांनी केली होती असं सगळ्यांचं म्हणणं होतं. आता आईवडिलांनी प्रायश्चित्त घेतलेलं आहे, मग आपल्याला मौंजी बंधन करून समाजामध्ये घ्यायला काही अडचण राहिलेली नाही. म्हणून हे पुन्हा ज्ञानोबा निवृत्तीनाथ महाराज वगैरे त्या समाजासमोर उभे राहिलेले आहेत. आता काय आमचा काय दोष आहे? तुमच्या सांगण्याप्रमाणे आमच्या आईवडिलांनी प्रायश्चित्त घेतलेलं आहे. आम्हाला तुम्ही शुद्ध करून समाजामध्ये घ्यायला काय हरकत आहे? वाळीतच टाकलेलं होतं ना. मग पुन्हा शास्त्रीय लोकांचा खल झाला. आता काय सगळे बरंच काय आहे आपल्यामध्ये ही फार न्यूनता आहे. अभ्यास खूप कमी झालाय. ज्योतिषाचा अभ्यास करणारे उगा एखाद दुसरं पुस्तक शिकत आहे आणि तेवढ्यावरूनच काय करतात ते सांगतात. पूर्ण त्याच्या अंतापर्यंत कोणी जात नाही. तसंच धर्मशास्त्राचं आहे, तसंच वेदांत शास्त्राचं आहे, तसंच भक्तिशास्त्राचं आहे. तेवढे आपले 4-2 महाभंगाचं तयार करून तेवढ्यावरच कीर्तनकार झाला. मग झाले वारकरी संप्रदायाचे आचार्य, अध्वर्यू, संप्रदाय भूषण. आणि मग त्यांना ज्या वेळेला एखादा असं तत्वज्ञानातला अडचणीतला एखादा प्रश्न विचारला जातो काय सांगता येईल उत्तर?
कारण त्यांनी नाथमहाराजचं पूर्ण वाङ्मय पाहिलं नाही, तुकोबारायांचं वाङ्मय पाहिलं नाही, ज्ञानोबारायांचं वाङ्मय पाहिलं नाही. तेवढंच आपलं खुरू खुरपून खाणारा. तो अशा विषयाने निर्णय काय देणार आहे? त्यांनी सांगितलं बा संन्याशांच्या मुलांना समाजात घ्यावं, त्यांचं मौंजी बंधन करावं असं कुठंही शास्त्रामध्ये, त्यांना माहीत असलेल्या शास्त्रामध्ये नाही आहे. तुम्ही असं करा, पैठणला जा, कारण आमच्यापेक्षा तिथं विद्वान मंडळी जास्त आहेत. दक्षिण काशी मानलं जातं तो पैठणला. आणि त्यांच्याकडून तुम्ही पत्र आणा किंवा यांना काही हरकत नाही मौंजी बंधन करायला, आम्ही घेतो. ज्ञानोबारांनी सांगितलं दादा कधी निघायचं पैठणला? निवृत्तीनाथ महाराज गहिनीनाथांनी कृपा केल्यामुळं आत्मसाक्षात्कारी झालेले होते. आता हे मौंजी बंधन का करायचं? द्विज म्हणून, ब्राह्मण म्हणून. आणि ब्राह्मण ही जाती आत्म्याचे का देहाचे? आता ते देहाचे. ते म्हणे देह जर आपण नाहीच आहे तर ते मौंजीन फौजीन काय संबंध आहे? कशा करता विनाकारण मध्ये घुसायचं? मला नाही जायचं ते शुद्धीभद्रण बुद्धी, मी कुठं अशुद्ध झालो म्हणे, कशा करता? आणि जो खराच अशुद्ध आहे त्यांना ह्यांच्या कागदाने शुद्धी होणार आहे का? जे मुळातच अशुद्ध झालेलं आहे ते नुसतं चिठ्ठ्या दिल्या म्हणजे शुद्ध होणार आहे का? ते काय नाही लागत, तुला जाय, मी नाही येत. खरंच ज्ञानोबारांनी आग्रह केला, महाराज आपल्याकरता गरज नाहीये, पण मुळात आपण आपल्याकरता इथं आलोच नाही. जगदोद्धारा लागी काय ज्ञानोबारांनी वर्णन केलंय महाराज. स्वतःच्या उद्धारा लागे नाही. मानव देहाला आलेले आपण तुम्ही आम्ही आपल्या उद्धारा करता आलेलो असतो. आपुली आपण करा सोडवून उद्धरेल आत्मनात मानम. पण ज्ञानोबारांनी जी महात्म्य असतात ते त्यांच्या उद्धारा करता नाही आलेले, ते उद्धरूनच आलेले असतात. त्यांना स्वतःचा उद्धार करायचा असं नाही आहे. आपण मुळात आपल्या करता आलोच नाही आहे. आणि ज्यांच्या करता आलो त्यांच्यात जाण्याकरता आपल्याला हे सगळं करणं गरजेचं आहे. म्हणून पावन अवस्था जरी झाली, प्रत्यवाय आहे शास्त्री चालता, पावन अवस्था जरी झाली आपल्याला जायला पाहिजे. ज्ञानोबारायांनी सांगितल्यानंतर मग निवृत्तीनाथ महाराज नाही म्हणत नव्हते. जसं माऊली जरी ज्ञानोबाराय वयाने निवृत्तीनाथ महाराजांच्या पेक्षा लहान होते, लहाने भाऊही होते, इतकंच नाही त्यांचे शिष्यही होते. अनुग्रह विठ्ठलपंतांनी नाही दिला ज्ञानोबारायांना, निवृत्तीनाथ महाराजांनी दिला. शिष्यही होते, पण तरीही कारभारी ज्ञानोबारायच होते. त्यांच्या त्या घरामध्ये कारभारी ज्ञानोबाराय होते. ज्ञानोबारायांनी सुचवायचं आणि मग ते सगळ्यांनी मानायचं. ठीक आहे बा, तू म्हणतोस तर मग मी यायला तयार आहे, पण ते शुद्धी फिद्धी मला नाही लागत. तयाही कर्तव्यासे उरले लोका लागे. तेव्हा संतांना शास्त्राने करतोय. म्हणून एखादा प्राप्त पुरुष झाला, साक्षात्कारी झाला, जीवनमुक्त झाला, तर त्याला त्याच्याकरता कसलंही कर्त्याने अमकं असं वागलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे. जिथं शास्त्र सांगत नाही तिथं दुसऱ्या कोणी सांगण्याचा काही संबंध येत नाही, प्रश्न येत नाही. आणि त्याच्या कशाही वागण्यामुळं त्याचं काहीही बिघडत नाही. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि सैमाल लोकान न हंती न निबध्यते. तो कोणाला मारितही नाही आणि त्या मारण्याच्या पापाने तो काय होत नाही, बांधलाही जात नाही. महाराज काही संबंध नाही, काही संबंध नाही. आश्चर्य वाटायचं त्या गवळणीला कृष्णाचं. कशाचं आश्चर्य वाटायचं? 16,000 बायका आणि पुन्हा ब्रह्मचारी. बरं नाही म्हणावं, दिली वाट यमुने माये खरी. नाही म्हणावं तर यमुनेनं रस्ता दिलाय. हा म्हणावं तर 16,108 बायकाचा बाबा दादली आहे, नवरा आहे. आणि आता काय म्हणायचं? काही म्हणायचं काहीच नाहीये. याचा सरळ सरळ अर्थ आहे की जो जीवनमुक्त आहे त्याची देहाच्या ठिकाणी अहम भावना नाही, कुठल्याही फलाची अपेक्षा नाही. त्यांनी केलेल्या कर्माचा त्याचा काहीही संबंध राहत नाही.
त्या दुर्वास ऋषी आले होते एकदा. नदीला पाणी होतं, बाहेरच थांबले आणि निरोप पाठवला तिथून. नावाड्याजवळ कोण नव्हतं, निरोप पाठवला. कृष्णाला सांग की मी इथं आलेलो आहे आणि मला भूक लागलेली आहे, माझ्या जेवणाची व्यवस्था कर. झालं, कृष्णाने सगळ्याला बोलवून घेतलं आणि सांगितलं, हे पहा आमचे गुरु महाराज आलेले आहेत. सगळ्यांनाच उत्सुकता निर्माण झाली की हे जर असे तर ह्यांचे गुरु कसे असतील. हाच जर एवढा हुशार आहे तर याचं गुरु कसा असेल, मग त्यांचं दर्शन तर करायला पाहिजे. म्हणले मग आम्ही जावं का दर्शनाला? जा, त्याच्याकरताच तुम्हाला बोलावलंय, पण जाताना रिकाम्या हाताने जाऊ नका. रिक्त पाणीर न गच्छेत. देवाकडे जात असताना, गुरुकडे जात असताना, राजाकडे जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये असं शास्त्र आहे, नीती आहे. म्हणून पूर्वी जंगलात राहणारे साधू होते, त्यांच्याकडे जायचं असेल तर मग त्यांना पैसा वगैरे लागत नव्हता, घेतही नव्हते, स्वीकारतही नव्हते, आणतील चोर त्यांना. तर मग तिथं काय घेऊन जायचे? समिधा, काटक्या घेऊन जायचे. यज्ञ सतत चालायचं तिथं, आणि मग त्या यज्ञाला कामाला येतील म्हणून काटके रिकाम्या हाताने जाऊ दे, दगड घेऊन जायचे हाणायला. रिक्त पाण्यावर न गच्छे. तर मग काय न्यावं म्हटले, त्यांना भूक लागलेली आहे आणि स्वयंपाक करून घेऊन जा. आता जो सगळं गोकुळातल्या गोपी आलेल्या आणि सगळ्यांना सांगितलं की दशम्या करून घेऊन जा. किती न्याया? 4-4, 5-5 किलोचे घेऊन जा. आता त्यांनी 5 किलो सांगितलं, त्यांनी 6-6, 7-7 किलोच्या घेतल्या. भावना असते. आणि मग त्या सगळं गठोडे घेऊन गेल्या. तर पाणी यमुनेला पूल नाही, नावाडी तिथं नाही. पुन्हा परत आले, म्हणे देवा कसं जायचं, पूर आहे, यमुनेला पाणी आहे. तिला सांगा की आमचा कृष्ण जर ब्रह्मचारी असेल तर आम्हाला रस्ता दे. ते म्हणे तुम्ही ब्रह्मचारी? आम्ही सांगायचं का हे? म्हणजे तुम्हाला जायचं आहे ना? हो जायचं आहे, पण मग सांगायचं म्हणजे खरं. मग मी काय खोटं सांगायला लागलो? सांगा तुम्ही. हे चला ग म्हणे, आपल्याला काय करायचं सांगतोय ना तो. गेले, पूजा वगैरे केली. यमुनेच्याने सांगितलं, यमुना माय आमचा कृष्ण जर बाळ ब्रह्मचारी असेल तर आम्हाला काय दे, रस्ता दे. आणि आश्चर्य हे की पूर चालू असताना पाणी दुभंगलेलं आहे, वरचं पाणी वरती थांबलेलं आहे, खालचं निघून गेलेलं आहे आणि मधून रस्ता झालाय. जसं काय बोगदा केलाय, पाण्यातून बोगदा तयार झालाय. सगळे गेलेले आहेत. मग असे बसले होते झाडाखाली. सगळ्यांनी ती आपापले पुढं ठेवलेले आहेत, बसलेले आहेत हात जोडून. कृष्णाने पाठवलं तुम्हाला? हो कृष्णाने पाठवलं. बरं, एकदाच सगळं पाणी फिरवलं त्याने. सगळ्या ताटावरून एकदाच पाणी फिरवलं. आणि एवढ्या स्त्रियांनी नेलेले एवढ्या चपात्या भाजी, तो भात हे नुसत्याच पाहत राहिले. अख्खं खाल्लं तरी ढेकर नाही, सावकाश जेवण नाही. म्हणजे कसं चढायला लागल्यावर माणसं कसे चढतात, मग एकाचे 4 घास करतील, गप्पा आणतील, इकडं पाहतील तिकडं. तसं काहीच नाही ना. यांना वाटलं नक्की हे काय झालं नाही, यांना पुरलं नाही. ते म्हणे महाराज पोट नाही भरलं, ते मागून घेईन म्हणे, तसं काही एवढा अडचण नाही. नमस्कार वगैरे केला, त्याने आशीर्वाद दिला. आणि मग परत जायचं तर पुन्हा पाणी, ते बोगदा गेला निघून. आता काय करायचं ते? मग त्यांना विचारलं, महाराज आम्ही पलीकडे कसं जायचं? म्हणे अलीकडे कशा आल्या होत्या? ते म्हणे तुमच्या चेल्यानी मंत्र दिला होता. तर काय मंत्र दिला होता? मी जर ब्रह्मचारी असेल तर. मग तुम्ही सांगा यमुनेला की दुर्वास जर निराहारी असेल तर रस्ता दे. निराहारी म्हणजे
फक्त पाणी पिऊन राहणारा, ज्याने काही खाल्लेलं नाही, आहार रहित असणारा, आहारच जो कधीच करीत नाही, असा जर दुर्वास असेल तर रस्ता दे. आता तिथं काही ते बोलले नाही, इकडं चालायच त्यांचं. ते पुढे गेल्या, खगो म्हणे आता हे इतकं खाल्लंय या बाबानं आखे ट्रक, आणि हा म्हणतो निराहारी, काही न खाणारा असेल तर काय दे, रस्ता देते म्हणे. तो चेला कसा होता बघितला नाही का, हा तर त्याचा गुरु आहे. आपल्याला पलीकडे जायचंय, आपल्याला काय घेणे. पूजा केली, महाराज यमुनेला सांगितलं, यमुनेने पुन्हा रस्ता दिलेला आहे. काय सांगते ही कथा, का भगवंताने हे सगळं नाटक केलं असेल. महाराज भगवंतावर प्रेम करणाऱ्या होत्या त्या, आणि भगवंताला या लीलेतून त्यांना हे सांगायचंय की ब्रह्मज्ञानी जी माणसं आहेत त्यांच्या आचाराकडे पाहून त्यांचा अधिकार ठरवू नये. ते सगळं करून काहीच करीत नाहीत, आणि काही न करता सगळं काही करू शकतात. न पाहता विश्व देखिले, काही न करता सर्व काही केले. तर ब्रह्मनिष्ठाला कुणी शास्त्र कुठल्याही प्रकारचं हे नाही सांगत, असे ते महात्मे असतात. तरीही आमच्या संतांनी सांगितलेलं आहे, तुम्हाला समाजाविषयी कळकळ आहे ना, हो, पण तुमचं काही बिघडणार नाही तुम्ही कसेही वागले तरी, कारण तुमचं त्या करण्याचा शरीराची संबंध आहे. तुम्ही शरीराला आत्मा मानत नाहीत, आणि शरीराला मी नाही मानलं तर मग त्या शरीराच्या कर्माशी त्याचा संबंध आहे, त्या जीवाशी त्या आत्म्याशी काही संबंध राहत नाही. पण तुमच्याकडे पाहून त्यालाच धर्म नाव ठेवून त्याप्रमाणे बाकीचे वागतील ना, बाकीचे वागतील. आता शंकर भांग पित होते की नाही काय माहिती नाही, पण शंकर भांग पितात म्हणून शंकराला मानणारे किती काही बैरागी साधू लोक काय करतात, भांग पितात, गांजा ओढतात, त्या तंद्रीमध्ये राहतात, आणि ते निश्चित असंही मानत नाही कारण बंबोले. तेव्हा समाजावर त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणून लोक करतात, बरं तुम्हाला काय, कसंही वागलं तरी त्याचा काही आनंद नाही. समजा नाहीच स्नान केलं 4 दिवस, तुम्हाला त्याचं काय नाही, दुःख नाही. पण रोज स्नान केलं त्याचं दुःख आहे का, त्याचंही दुःख नाही. मग रोज स्नान करा ना, कारण तुम्ही स्नान केलं तर बाकीचे रोज स्नान करतील. त्याच्याकरता तेही व्यवस्थित वागतात. पण अशा प्रकारचा ब्रह्मनिष्ठ न होता, श्रोत्रिय न होता, केवळ बोर्ड लावून कुणी गुरु होऊ शकत नाही. पण तरीही तशा प्रकारचे गुरुचं पेव फुटलंय, पेव. प्रांतामध्ये, देशादेशामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावागावामध्ये असे गुरुचे कारखाने तयार झालेले. आणि काय असतं तुम्हाला सांगू, समजा एखाद माणसाचं श्रद्धाळू आहे, देखे मनुष्यजात सकळ हे स्वभाव होता भजनशील, त्याची एखाद्यावर जर श्रद्धा असेल तो नालायक आहे, पण याची त्याच्यावर काय आहे, श्रद्धा आहे, आणि मग तो जसं करतो तसा आकार लागतो. पण एखादा शास्त्र संपन्न असेल, गुरुपदाचा लायक असेल, त्याने जरी त्याला सांगितलं बाबा हे असं करणं, तो म्हणतो का मी तुम्हाला विचारलंय का, महाराज तो संताचंही ऐकत नाही. ज्याची एखाद्यावर श्रद्धा बसलेली आहे आणि ते अयोग्य अशा प्रकारचं वर्तन करतोय, त्याला जर दुसऱ्याने कोणी सांगितलं तर त्याच्यावर त्याची श्रद्धा बसत नाही, नाही बसत. महाराज हे मसोबा पुढं, देवी पुढं बकरन कोंबडे कापतात, तुम्ही त्याला 1000 वेळेला सांगा, नाही ऐकणार तुमचा तो, कारण त्याची तिथं काय बसली आहे, श्रद्धा बसली आहे. असे नालायक लोकांवर जर त्यांची श्रद्धा बसली तर ते दुसऱ्याचं ऐकणार नाही, याला काही अक्कल नाही, आणि त्याच्यामुळं त्याचं आणि त्याला मानणाऱ्याचं काय होईल, नुकसान होईल, त्यांना अधोगतीला जावं लागेल. म्हणून तुकाराम महाराज अशा अयोग्य असणाऱ्या गुरुवर काय करतात, चिडतात, शब्दांनी फटकारतात, टोले मारतात. तुकोबाराय म्हणतात हा गुरु नाही, ही कुत्री आहे, कुत्री. गुरुपणाची लक्षणं नसताना जो गुरु झालेला आहे, तुकोबाराय म्हणतात तो गुरु नाही, गुरु कुत्री आहे.
पण कुत्र्यामध्ये दोन प्रकार, 4 पायाने शेपूट असलेली कुत्री आणि 2 पायाने शेपूट नसलेली कुत्री. पुंस नाही, 4 पाय नाही, मनुष्य आहे पण ती काय आहे, कुत्री आहे. कुत्री म्हणजे गौणी वृत्तीनं त्याला कुत्री म्हटलेलं आहे. कुत्रीचे गुण त्याच्या ठिकाणी आहेत. नेमकं कुत्री का म्हटलं असेल त्याला, म्हणजे संसार करणारा गाढव म्हटलेलं आहे. आणि हे गुरु होऊन उपदेश करणाऱ्याला काय म्हणतात तुकाराम महाराज, कुत्री. कुत्री कुत्रा बी नाही, कुत्री अशा प्रकारचं म्हटलंय. हे 2 पायाची आणि बिना शेपटाची काय आहे, कुत्री आहे. का कुत्रीमध्ये त्याच्यामध्ये असं काय साम्य आहे की तुकोबारायांनी त्याला कुत्री अशा प्रकारचं म्हटलेलं असावं. बहुतेक अशुची भक्षण करणं. कारण पुढं 3ऱ्या चरणामध्ये मला वाटतं ते कुत्री आपण का म्हटलो त्याच कारण दिलेलं आहे. कुत्र्याचा काय विशेष असतो, बरंच कुत्र अशुद्ध भक्षण करतं. कुत्र्याला काही नसतं, त्याला भाकर टाकली भाकरही खाईल, एखादं जनावर मेलं तेही खाईल, कोणी वांती केली तेही खाईल, कोणी बसून गेलं, काही खाद्याचा त्याला विचार नसतो. म्हणून कुत्री. काळवेळेचा विचार नसतो म्हणून कुत्री. कधीही भुंकत म्हणून कुत्री. ग्रामसिंहाच्या ठाई जैसा मिळणी ठाव आठाव नाही म्हणून कुत्री. अशा प्रकारचं जर याच्या जीवनात असेल तर त्याला कुत्री म्हणण्यात काय अडचण आहे. ठरत कसं अडचण एवढीच आहे की कुत्रीचा अपमान आहे. खरं म्हणजे अशा व्यक्तीला कुत्री म्हणणं हा कुत्रीचा काय करणे, अपमान आहे. बिचारे मान अपमानाच्या पलीकडे गेलेले असतात म्हणून बरं, अन्यथा तुकाराम महाराजांवर केस केली असती त्यांनी. कारण त्यांना देवानेच तसं बनवलेलं आहे. त्यांनी त्यांच्या धर्माचं उल्लंघन केलंय का, नाही. हे यांच्या धर्माचं उल्लंघन करतात आणि त्यांना आमचे उपमा म्हणजे आमचा अपमान आहे. अशा व्यक्तीला कुत्रीचं उपमा देणं म्हणजे कुत्र्याचा काय करणे, अपमान करणे. पण बिचारे नाही तक्रार करणार म्हणून मग आता काहीतरी द्यावं लागतं. म्हणून म्हणावं लागलं की पुंस नाही पायचारी मनुष्यपरी कुत्री ती. काय करतो, परस्त्री, मद्यपान, पेंड खान माजविले, त्याला परस्त्रिया चालतात. ज्याला साधक अवस्थेमध्येच परस्त्री ही आई वाटावी, रखुमाई वाटावी. परस्त्री माऊली समान हे गेले नेमून परावी येणारी माऊली समान. दुसरी जी स्त्री आहे तर ती आई आहे. हे आमच्यामध्ये पहिलेच ठरून गेलेलं आहे. वैष्णव जे आहेत, वारकरी जे आहेत, भगवंताची भक्ती करणारे जे आहेत, त्यांना परस्त्री ही रखुमाई असते. रखुमाई मानिलिया धन काय वेचे, परावी येणारी रखुमाई समान मानिलिया धन काय वेचे. तुकोबारायांकडे ती आलेली, तुकोबारायांनी तिला हेच सांगितलं, बाई आम्ही वैष्णव आहोत आणि वैष्णवांना परस्त्री काय असते, माते समान असते. माते समान जाई होतो माते न करी सायास, आम्ही विष्णुदास पैसे न हो. तेव्हा आमच्याकडे अशा प्रकारचं घाण बोलू नकोस आमच्या समोर आणि आमच्याकडून ती अपेक्षाही तू करू नकोस, जा. पण हा गुरु आहे, याला सगळं चालत, परस्त्री चालत. मद्यपान हा काय पितो, दूध नाही दारू चालत आहे. पेंड खान आणि खायला काही चालतं, प्यायला काही चालतं, करायला काही चालतं आणि खाण्याकरताही पेंड खान. पेंड खान म्हणजे ते आंबवण म्हशीला घालायचं तर मग सगळं सडलेलं, सगळं एकत्र केलेलं, ते घमेल्यात आणि ते त्याच्या पुढे ठेवलं ते खाते. तसं याला सगळं सडलेलं, कसलंही अखाद्य असणारं, शास्त्र निषिद्ध असणारं तेही चालतं. असं ज्यांनी माजवलेलं आहे
असा गुरु, म्हणजे गुरुचा निषेध नाही, अशा प्रकारच्या व्यक्तीनं जर गुरुपणा स्वीकारलेला असेल तर त्याचा काय निषेध आहे की पुंस नाही पायचारे. तुकाराम महाराज म्हणतो, तुकाराम महाराजांना बाकीच्याने म्हटलं, मग तुम्ही अशाला का बरं सांगत नाही? ते म्हणे काय सांगू त्याला? हो त्याचा परिणाम सांगा. असा असा जर तू वागला तर त्याचा परिणाम काय होईल, परिणाम सांगा ना तुम्ही. तुकाराम महाराज म्हणतात मला सांगायचा काय प्रश्न आहे, त्यांनीच मनात मुळात निश्चय केलेला आहे. काय निश्चय केलेला आहे? आपल्याला नरकाला जायचं, आपल्याला नरकाला जायचं. मग ज्यांनी नरकाला जाण्याचा निश्चय केलेला आहे त्याला उपदेश करण्याचा काय प्रश्न येतो? त्याला कोण काय सांगणार आहे? अरे असं वागू नको, काय होईल, पाप होईल, काय होईल, मग पाप झालं तर काय होईल, तुला नरकाला जावं लागतं, नरकाला गेलं तर काय होईल, मग काय हरकत आहे, कुठेतरी जायचंच ना, मग कुठेतरी जायचं तर नरकाला गेलं तर काय अडचण काय आहे? असा ज्यांनी निश्चय केलेला आहे, काय बोलणार आहे तुम्ही पुढे त्याच्या? तुकोबार आहे म्हणतात ते चित्तामध्ये अगदी निर्भर आहेत. का तर अधोगती जावया चित्ती निर्भर, म्हणजे अधोगतीला जाण्याकरता नरकाधिकाला जाण्याचा त्यांनी निश्चयच केलाय. परत घाबरतो कोण? घाबरतो कोण कुठलंही कर्म करायला? ज्याला नरकाची भीती वाटते, ज्याला दुःखाची भीती वाटते, ज्याला परिणामाची भीती वाटते, तो ते करण्याकरता काय होतो? घाबरतो. ज्याने त्याची भीतीच सोडून दिलेली आहे, ज्याने मनोमन काय केलेलं आहे? निश्चय केलेला आहे, अरे पाय सरकल रे, खूप उंच आहे, नीट घाबरून, असं कोण करतो? ज्याला पडायची भीती वाटते. ज्याने उडी टाकायचाच निश्चय केलेला आहे त्याला काय, त्याला कोण सांगणार आहे? काय त्याने ठरवलेलंच आहे की आपण उडी टाकायची आणि काय करायचंय? मरायचे. त्याला काय कोण करणार आहे? तसं या मंडळींनी तुकोबाराय म्हणतात की अधोगतीला जाण्याचा चित्तामध्ये काय केलाय? निर्धार केलेला आहे की होईल तितके आपल्या बरोबर घेऊन जायचे. म्हणजे आपण तर जायचं, पण जेवढं जमेल तेवढं लोकांचं पण कल्याण करायचं, लोकांना पण घेऊन जायचं. आणि तिथे आपला सत्कार झाला पाहिजे की वा एवढे लोक आणले. आणि काय ते यात्रा वगैरे करतात ना, जो जास्त लोक घेऊन येतो त्याला फुकट तर असतच, पण पुन्हा त्याचा सत्कार पण केला जातो की याने एवढे लोक यात्रेला आणले. तसं यांचा नरकामध्ये काय होतो? सत्कार होतो. आणि मग तो सत्कार करून घेण्याकरता जेवढे जास्तीत जास्त लोक आपल्या बरोबर घेऊन नेता येतील तेवढं जाण्याचा त्यांनी निश्चय केलेला. काय त्याला उपदेश करता? पुंस नाही पायचारी